बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातलं शांत गाव कालपासून घुसमसतंय आणि त्याचं कारण आहे माजी उपसरपंच गोविंद बर्गे याच्या मृत्यूचं गुढ। सुरुवातीला हे प्रकरण फक्त असल्याचं सांगण्यात आलं होतं, तसं दाखवण्यात सुद्धा आलं होतं। गावातलीच कला केंद्रातील नर्तकी पूजा गायकवाड हिच्यावरील प्रेमातून आणि त्यातून निर्माण झालेल्या नैराश्यातून गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं असा दावा करण्यात येत होता। पण ही गोष्ट वाटते तितकी सोपी पण नाहीये आणि ती इथे संपली सुद्धा नाहीये। आता गोविंद बर्गे आणि पूजा गायकवाड यांच्या संदर्भातल्या अशा काही गोष्टी पुढे येत असून ही खरंच आहे की खून आहे असा प्रश्न निर्माण झालाय आणि त्यामुळे आता संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे। हे नेमकं हे सगळं प्रकरण काय आहे जाणून घेऊया आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आणि काय खुलासे झाले ते सुद्धा पाहूया। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। पण त्याआधी तुम्ही चॅनलवर नवे असाल तर आधी चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला सुद्धा अजिबात विसरू नका। नमस्कार, मी शुभांगी, कॅमेरामागे आहे मनोज मांडवकर आणि तुम्ही पाहत आहात घेऊन टाक। बीड जिल्ह्याच्या गेवराई तालुक्यातील खुला मसला या गावातून एक धक्कादायक घटना समोर आली। बीडचे उपसरपंच गोविंद जगन्नाथ बर्गे वय वर्ष साधारण 38 यांचा मृतदेह डोक्यात गोळी लागलेल्या अवस्थेत सापडल्यानं संपूर्ण परिसरात खळबळ उडाली। ही घटना सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील सासुरे येथे उघडकीस आली। नर्तकी पूजा गायकवाड हिच्यावरील प्रेमातून आणि त्यातून निर्माण झालेल्या नैराश्यातून गोळी लागल्यानं उपसरपंच बर्गे यांचा जागीच मृत्यू झाला। मात्र ही घटना म्हणून मान्य करायची का की यामागे कोणाचा तरी संगतमतानं केलेला घात आहे, हा मोठा प्रश्न सध्या उपस्थित झालाय आणि याचा तपास पोलीस यंत्रणेकडून युद्ध पातळीवर सुरू सुद्धा आहे। स्थानिकांपासून ते जिल्ह्याच्या पातळीवर या घटनेनं चर्चेचं वादळ उठलं असून एक प्रतिष्ठित राजकीय कार्यकर्त्याच्या अशा रहस्यमय मृत्यूनं आता संपूर्ण राज्य हादरून गेलंय। त्यात आता या घटनेत अनेक गूढ गोष्टी सुद्धा समोर येत आहेत। आता गोविंद बर्गे यांची नसून त्यांच्यासोबत घातपात झाल्याचा संशय त्यांच्या नातेवाईकांकडून केला जातोय। जी व्यक्ती आयुष्यात कधी काठी सोबत ठेवू शकत नाही ती बंदूक कशी सोबत ठेवेल असा सवाल सुद्धा गोविंद बर्गे यांच्या नातेवाईकांनी केलाय। या सोबतच पूजाला गोविंद यांच्या गेवराईतील बंगला आवडला होता, तिच्या नावावर तो तिला करून हवा होता असा हट्टच तिने धरला होता। दरम्यान गोविंद बर्गे यांनी मी तुला दुसरा बंगला बांधून देतो असं पूजाला म्हटलंही होतं। आपल्या प्रकरणाची माहिती वडील आणि बायकोला झाल्यास माझी बदनामी होईल असंही त्यांनी पूजाला सांगितलं होतं। पण पूजाने माझा वाढदिवस 15 सप्टेंबरला आहे आणि त्या अगोदर बंगला नावावर करा आणि भावाला 5 एकर जमीन घेऊन द्या म्हणून तगादा लावला होता। जर बंगला नावावर नाही केला तर बलात्कार केल्याची तक्रार करण्याची धमकी सुद्धा तिने गोविंदला दिली होती आणि गोविंदचा बळी गेला असल्याचं त्यामुळेच नातेवाईकांनी म्हटलं आहे। तसेच जो माणूस कधी स्वतःजवळ काठी ठेवत नाही त्याने बंदूक कशी ठेवली असा सवाल सुद्धा त्यांनी उपस्थित केलाय। गोविंद बर्गे यांच्या मित्र परिवाराकडे सुद्धा चौकशी केली असता गोविंद बर्गे करतील असं वाटलं नाही। आम्ही रोज त्यांच्या सोबत होतो। हा ब्लॅकमेलिंगचा प्रकार असून उपसरपंच गोविंद बर्गे मानसिक तणावात होते। मागील 5 ते 6 दिवसांपासून ते अधिक तणावात होते। त्यांचा मोबाईल सुद्धा बंद होता अशी माहिती त्यांनी दिली आहे। गोविंद हे विवाहित होते, त्यांना 9वी शिकणारी एक मुलगी आणि 6वी शिकणारा मुलगा सुद्धा आहे। गोविंदनं उचललेल्या पावलामुळे कुटुंबाला सुद्धा एक मोठा धक्का बसलाय। त्याने मुलांचा आणि आमचा विचार करायला हवा होता अशी भावना त्याच्या मोठ्या भावानं म्हणजेच गणेश बर्गे यानं व्यक्त केली आहे। याच दरम्यान आता आरोपी नर्तिका पूजा गायकवाडचा एक जुना व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होतोय आणि त्यात ती ब्रेकअप बद्दल बोलताना पाहायला मिळते। आपल्याला ब्रेकअप करायचं आहे, तुझ्यासारखे माझ्याकडे 4 आहेत असंही त्या रील मध्ये बोलताना पाहायला मिळते। तसेच त्याच्या 4-5 दिवसांपासून या दोघांमध्ये खूप भांडणं होत असल्याचं पण समोर आलंय। आता ताज्या माहितीनुसार पोलिसांनी पूजा देवीदास गायकवाड हिला ताब्यात घेतलंय। पोलिसांनी पूजा गायकवाडला ताब्यात घेऊन कोर्टात हजर केलं असता तिला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुद्धा सुनावण्यात आली आहे। वैराग पोलीस पूजाची कसून चौकशी करत आहे। बर्गे यांनी नेमका कोणत्या कारणासाठी केली होती याचा खुलासा अद्याप झाला नसला तरी पोलीस तपास जोरदार सुरू आहे। गोविंद यांच्या कुटुंबियांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार नर्तकी पूजा गायकवाड हिनं विविध कारणांमुळे गोविंदला अक्षरशः लुटलं होतं। प्रेमसंबंध ठेवून ती गोविंदकडे पैसे सोने लुबाडत होती आणि तिने दिलेल्या पैशातून मावशी आणि नातेवाईकांच्या नावावर तिनं प्लॉट सुद्धा विकत घेतला होता। भावाच्या नावावर 5 एकर शेती करावी अशी पूजाकडून मागणी केली जात होती आणि याशिवाय गेवराईतील नवीन घर माझ्या नावावर कर, अन्यथा तुझ्या विरोधात दुष्कर्माचा गुन्हा दाखल करेन अशी धमकी सुद्धा तिनं गोविंदला दिल्याचं सांगितलं जात आहे। त्यामुळे आता या प्रकरणाला एक वेगळं वळण लागलंय आणि गोविंद बर्गे यांचा मृत्यू खरंच होती की रीतसर प्लॅन करून केलेला खून होता असा प्रश्न आता निर्माण झालाय। तुम्ही या सर्व घटनेकडे कसं बघता, तुमचं यावर काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करायला अजिबात विसरू नका आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद।